जतना दिली ला 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 बाई रत्ना सारखी जतना केली आणि बाई चिमणी माझी उडून गेली 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 रत्ना सारखी जतना केली रत्ना सारखी जतना केली आणि बाई चिमणी माझी उडून गेली 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 रत्नासारखी जतन केली आणि बाई चिमणी माझी उडून गेली आपण बघा मुलीला किती वाढवलं किती शिकवलं किती सांभाळ केला तर आताच्या पोटासारखी वाढवली अरे बाबा तिला मोठी केली पण बाबा ज्यावेळी मुलगी जन्माला येते बरोबर त्या सगळ्यात जास्त आनंद कोणाला होत असतो बापाला बापाला आनंद जास्त होत असतो बरोबर कारण बापाला माहिती असतं बाप वैसा बेटा आणि कुंभार जैसा लोटा लोटा मी जे काही कर्म केलेले आहेत हा. तीच मला बाबा फिरून येणार आहेत माझ्या मुलग्याच्या रूपानं बरोबर तीच माझ्याकडे परत फिरणार आहेत हे बाबा बापाला चांगलं माहित असतं बरोबर त्याच्यामुळे बाबा लेख जन्माला आल्यानंतर हा. गावभर चिलीप वाटणारा बापच असतो बरोबर पण महाराज हा. ही चिमणी बर. किती वाढवला आणि किती जर शिकवला बर तर बाबा एक ना एक दिवस हा. बोहल्यावरती चढून बरोबर ही नांदाला जाणार असते नाना ती कशी कशी ते सांगून द्यावा बाई रत्ना सारखी जतना केली आणि बाई चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली पण आई बघा रडते कधी कधी आई रडते कशी कशी कारण बाबा हा बोहल्यावरती लेख चढते बर आईचा आधार तुटतो बरोबर आहे कसा हा जन्माला आल्यापासून बाबा सतत बर एक जवळची मैत्रीण म्हणून वावरणारी बर जीवा भावाची मैत्री हा अशी ती म्हणजे मुलगी बरोबर आहे आणि आज लेक जाणार आज एक मैत्रीण जाणार आणि परत हा लेकही जाणार बरोबर आहे. म्हणजे तिची दोन नाती जाणार असतात जाणार असतात. पण आई रडते का का कारण बाबा आत्तीचं मावशीचं वडिलाचं हा नातेवाईकांचं सगळीच नाती तोडून बर ती एक नातं जपण्यासाठी जात असते बरोबर आहे ते म्हणजे नवऱ्याचं हा कुणाचं नवऱ्याचा नवऱ्याचं नातं जपण्यासाठी जात असते बर. त्यावेळी आईच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात बरोबर आहे. कारण बायका कशा असतात हा केवळ असतात केवळ असतात बरोबर त्याच्यामुळे जेवढ्या काही सभा मंडपामध्ये बायका आहेत हा त्यांच्यात गळ्यात गळे घालून ती रडते बरोबर आहे. आणि त्या मुलगीचं गोड कौतुक सांगते बरोबर आहे ती काय म्हणते बघा काय म्हणते गमाची आई रडते हा गमाची आई रडते हा पदराला धरुणी हा गमाची आई रडते हा पदराला धरुणी बर का रडते हा आज हरण चालली आज कप सोडून हरण चालली आज कप सोडून चिमणी मागे उडून गेली चिमणी मागे उडून गेली चिमणी मागे उडून गेली मुलगी जन्माला आल्यानंतर बापाला आनंद होतो बरोबर पण कुठपर्यंत सांगू द्या बापाला आनंद असतो तो कुठपर्यंत हा गावभर जिलीबी वाटणारा भाग बर मुलगी जे झाल्याने ठरलं हा प्रत्येक बाबा नातेवाईकाच्या घरी जाऊन पत्रिका देऊन बर सहकुटुंब परिवार यायला पाहिजे म्हणून सांगणारा बाप बर रडतो कधी कधी काढतो बोहल्यावरती लेख चढते हा
पण बाप रडतो कधी? कधी मानवामध्ये फेटा बांधून डवरणारा बाप बर रडतो कधी? कधी डोईवरती अक्षरा पडतात, हा पाहुण्याच्या पंक्त्या बसतात, बर त्या पंक्तीमध्ये पोटभर जेवा म्हणणारा बाप रडतो कधी? कधी करतो ज्यावेळी त्या मुलगीला पाठवण्याची घटका येते, हा फोर व्हीलर सजलेल्या धजलेल्या गाडीमध्ये जाऊन ज्यावेळी मुलगी आपली विराजमान होते, बर त्यावेळी मात्र हा बाप काय करतो? काय करतो? बाप हसवतो, बापाच्या न कळत हा डोळ्यातून अश्रू खाली येतात बरोबर आणि बाप काय म्हणतो? काय म्हणतो ग माझा बाप रडतो. कारण बापाचं हा काळीच म्हणजे त्याचं मुलगी असते बरोबर की माझा बाप रडतो हा मंडपा धरुणी बरोबर आणि माझ्या हृदया मधले काळी प्रत्येक महिन्याला छोटा किंवा मोठा बंधुरा असावा बरोबर आहे आणि लहानपणी खेळलेली भांडलेली भावंड हा काही बाबा कालांतराने भक्त होतात बरोबर आणि त्यावेळी लहानपणीची केलेली मजा हा ती लग्न झाल्यानंतर त्या दीदीचं त्या ताईचं अख्खाचं लग्न झालं बरोबर की त्या बंधुऱ्याला आठवण होत असते त्या ताईची बरोबर आणि लहानपणी ती टिपके टिपकेची रांगोळी काढायची सतत पुसणारा हा गडी बर खाली खुर्ची धरल्यानंतर ती ताई वरती आकाश खंडील लावणारी ती ताई बरोबर अरे एका बिस्किट पुड्यासाठी एका पेन्सिलसाठी एका पाटीसाठी हा. एका दप्तरासाठी बर अरे एका डिश साठी डिझाईनच्या डिश साठी हा. ही भांडलेली भावंड बरोबर काही बाबा कालांतराने विभक्त झाली हा ताईचं लग्न झालं बर की त्या दादा सगळं काही आठवतं बरोबर आहे आणि त्या सभा मंडपामध्ये तो दादा कसा रडतो कसा? अगं ताई हा अरे मी खूप चुकलो ग बरोबर माझ्याकडून तुला काही कष्ट पडले असतील हा. माझ्याकडून काही राहून गेलं असेल हा तुला रागाच्या भारत काय 2-4 शब्द बोलले असतील तर मला प्लीज माफ कर ग ताई बरोबर आहे पण वर्षाचे 12 महिने हा. 365 दिवसामध्ये 12 सण येतात बर त्याच्यामध्ये भाऊबीज येते बरोबर आहे. राखी पौर्णिमा येते हा अगं लहानपणी बांधायची मोठीच्या मोठी राखी बर तेवढीच आता सुद्धा बांधशील का ग बरोबर आहे. आणि तेवढ्याच आनंदामध्ये हा. तो सण साजरा करू का ग ताई बरोबर येशील ना माझ्या घरी हा तो बंधुरा रडतो कधी बघा कसा ग माझा दादा रडतो हा ग माझा दादा रडतो बरोबर ग माझा दादा रडतो हा गळ्यात पडून बर दादा का रडतो हा ग माझा दादा रडतो हा गळ्यात पडून कारण लहानपणीची हा खेळाची भावली म्हणजे बर त्याची बहीण बहीण बरोबर आहे भावाला एक ती परी असते परी हा ग माझा दादा रडतो बर गळ्यात पडून हा आणि माझी सोन्याची भावली आनंदाची सोडून. सोन्याची भावली आनंदाची सोडून. पण बघा हा आपण किती मुलगीला वाढवलं शिकवलो बर तर हाताच्या फोडासारखी जपली बर अरे हा पण तिचा बाप असतो ना मुलगीचा प्रत्येक मुलगीचा जो बाप असतो तो फसवा असतो बरोबर काय असतो खोटा नसतो बाप बरोबर कारण कसा हा जत्रेला गेल्याच्या नंतर यात्रेला गेल्याच्या नंतर हा तो तिला सतत फसवायचा बरोबर कारण बाबा हिची नितांत गरिबी हा तो घेऊन जाणार बर बाबा हा मला ही भावली पाहिजे बरोबर तो प्रत्येक वेळा खोटं बोलणारा बरोबर कसं? हा अगं ताई बर अगं दिदे हा अगं ही खराब आहे बर पुढच्या यात्रेला बर हिच्यापेक्षा मोठी हा. आणि हिच्यापेक्षा सुंदर आपण भावली घ्यायची बरोबर असं तिला फसवत हा लग्नाच्या बोहल्यापर्यंत चढवणारा बाप बर महाराज हा किती तुम्ही वाढवा किती शिकवा किती त्यांचा हट्ट पुरवा हा. लाड पुरवा हा. पण बोहल्यावरती लेकीला चढावंच लागतं लागतं. पण शेवटचं वाक्य महत्वाचं बरोबर ते कसं म्हणाल कसं गजाची होती हा ज्याच्या नशिबात आहे बर गजाची होती हा त्याला चालेली होय ज्याची होती हा त्याला चालेली बरोबर आई
माया लावली हा आज लावलेली माया आज माया गेली लावलेली माया आज माया गेली आणि बाईची मुनी मा